या दोघांची गळा मेरे करण अर्जुन आहेंगे. नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात? आय होप की सगळे मस्त आणि मजेमध्ये असतात. तर 2 दिवस का व्हिडिओ टाकला नव्हता याचं रिझन असं आहे की ऍक्च्युली माझा बॅलन्स संपला होता आणि त्यात मला अजिबात म्हणजे शेतातले भरपूर कामं होते आणि त्या सगळ्यामध्ये मी विसरून गेले. सो मी डायरेक्ट, तुम्ही म्हणता गावाकडनं डायरेक्ट तू तुझ्या फ्लॅटमध्ये दिसतेस, हे कसं काय? तर इथं फ्लॅटवरती मी फक्त एकटीच नाहीये, तर तुम्हाला बघायला मिळणार आहे धप्पा. तर इकडं संग्राम पण आलेला आहे माझ्यासोबत. आणि आपल्या पब्लिकला सांग की आपण कशासाठी आलो? माझ्या बहिणीला बारक्या, तिला माहिती नाही. हो, विषय काय माहिती आहे का मित्रांनो? तर आमची हर्षू, तिला माहित नाही की मी संग्रामला घेऊन आलेले. ऍक्च्युली सगळ्यात मोठं सरप्राईज आहे माझ्या मम्मीसाठी आणि त्या सरप्राईज साठी खूप सारी तयारी चालू आहे. संग्राम इकडे. तर आपण मम्मीला सरप्राईज देणारे आहे की नाही? सरप्राईज देणारे मित्रांनो. आणि हर्षूला पण माहित नाही की संग्राम आलेला आहे म्हणून. तर संग्राम संध्याकाळी आपल्याला मजा येणार आहे तिचे एक्सप्रेशन बघायला. तर त्यासाठी आपण आता चहा होतोय, चहाकडे लक्ष दे थोड्या वेळ. मग थोडस कमी करा, फुंक मारते ना. तर अजिबात माहित नाहीये हर्षूला की दादू आलेला आहे आणि तिचे रिअल एक्सप्रेशन चेहऱ्यावरचे ना आपण बघणार आहोत संध्याकाळी. तर त्यामुळे वेट करतोय. आता वाजलेले 4-4:30 आणि संध्याकाळी ती येईल 7-7:30 वाजता. तर तेव्हाच आपण फुटेज ऍड करतोय याच्यामध्ये. तर तुम्ही नक्की बघा की तिचं काय रिॲक्शन येते. इकडे संग्रामला एवढं बोर झालंय रूम मध्ये बसून आणि पुण्यात आल्यावरती हाच प्रॉब्लेम होतो. तर संग्रामला मी इकडे टेरेसवरती घेऊन आले. करमतंय का बाबा आता? इकडे बघू शकता आमच्या इकडच्या टेरेसचा नजारा. येते पाठीमाग सगळं काम चालू आहे त्याच्यामुळे तिथलं खूप कचरा पडलेला आहे. ये देखो भाई इधर का व्यू. तर इकडे बघू शकता की किती सुंदर असा नजारा आहे आणि सनसेट तर वा बाप रे, मला इतका छान वाटला. तेवढ्यात आला हर्षूचा कॉल आणि ती येणार होती. तर चला पुढचं फुटेज बघूया. मैं तेरे को बता रही थी. कैसे है? काय बोलू नाही. कसं वाटलं सरप्राईज? व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. हा ना, तुला खरंच सरप्राईज झाले मी दादूला बघून. खरं तर कारण की हिला आम्ही सकाळपासून सांगितलंच नव्हतं की संग्राम माझ्यासोबत येतोय आणि अचानक संग्रामला बघितल्यामुळं हर्षू एकदम सरप्राईज झाली. हा ना, खूपच मला शब्दच फुटून आहेत. तर अशा पद्धतीचं आम्ही सरप्राईज दिलं हिला आणि ह्याहूनही मोठं सरप्राईज आपल्याला मम्मीला द्यायचं आहे. तर ते सरप्राईज असणारे खूप सुंदर ठिकाणी, खूप छान. तुम्ही तो नेक्स्ट व्हिडिओज बघा ज्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की मी सगळ्यात जास्त फर्स्ट टाइम आणि खूप स्पेशल सरप्राईज प्लॅन केलेला आहे मम्मीसाठी आणि ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो नेक्स्ट व्हिडिओची वाट पाहत राहा, लवकरच आपला व्हिडिओ येणार आहे. आणि आजचं आपल्या हर्षूसोबतचं सरप्राईज कसं वाटलं ना, नक्कीच कमेंटमध्ये सांगा. हर्षूचे एक्सप्रेशन्स तुम्हाला कसे वाटले. आणि संग्राम इकडे बघा घाबरवून झोपलंय. आता आज आम्ही तिघच भाऊ बहीण आहोत इथे रूम वरती आणि खूप धिंगाणा मस्ती करणार आहे आम्ही. छानपैकी खूप एन्जॉय करणार आहे. कारण बरं असं आम्हाला तिघांना एकत्र भेटायला खूप वाट बघावं लागते कारण आम्ही पण आता वर्किंग आहोत त्यामुळे. तर आज मस्त धमाल होणार आहे. ती सगळं राहू दे. तर आजचा व्हिडिओ अशा गोष्टीवरती आपण एंड केलेला आहे. या दोघांची गळा मेरे करण अर्जुन आहेंगे. तर ये देखो मेरे करण अर्जुन. अभी ये क्या बोला मेरे को माहित है? गधी बोला, गधी. ये इनमें से मैं बड़ी हूँ तो ये खरं नाही बोलायचं.
आय मीन मी जर सांगते असं बोलतात का? असं बोलतात का? खरं नाही बोलायचं म्हणजे असं बोलतात का म्हणतात? खरं नाही बोलायचं मी म्हणजे? त्याला म्हणत होते असं बोलतात का? मग काय बोलायचं? हा? काय बोलायचं सांग त्याला, नीट प्रेमाने सांग काय बोलायचं. फुलपाखरासारखी नाजूक दिदी आपली असं बोलतात. एवढी कोमल कोमल दिदू आहे आमची फुलपाखरू. राहू दे, अशी फेक मला ही आवडत नाही, जेन्युअनली सांगते मी. जेन्युइन वाटा नाही. तर इकडं तुम्ही बघू शकता संग्राम आहे आणि इकडं हर्ष आहे. तर आम्ही बऱ्याच दिवसांनी मी गावी गेले होते, तर मी संग्रामच्या जवळच होते, पण ही आमची हर्षाबाई इकडं होती आणि खूप भांडणं वगैरे करून गेले होते मी. तर आमचे झाले होते असेच बऱ्याचशा गोष्टींवरनं वाद, तर ते आज मिटलेले आहेत. थोड्याशा गोष्टींवरून झालं. तर ठीक आहे, होत असतात बहीण भावामध्ये भांडण होत असतात. माझ्या भावाची नाही होत जास्त शक्यतो, पण ही जर माझ्या जास्तच प्रेम येतं. तर ते आज मिटलेले आहेत. ए कोण आहे रे एवढं तरपडायला लागले? हॅलो मॅडमचा फोन आला. आणि तर आज आपण खूप जास्त एन्जॉय केलाय आणि खूप छान वाटलं असं काहीतरी सरप्राईज देऊन. त्याचबरोबर मम्मीचं सरप्राईज काय असणार हे नक्कीच बघा, कारण की मी माझ्या आयुष्यातला ना सगळ्यात मोठं प्लॅनिंग आहे. सो चलो बाय, टेक केअर आणि काळजी घ्या.